दिवशी आपलं बोलणं झालं. काय आता पुढची रणनीती आहे आता येणाऱ्या निवडणुकीची? पूर्ण सविस्तर चर्चा जी आहे ही 2.5 तास निफाड आणि चांदवड या विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकाऱ्यांशी झाली. या बैठकीला मंत्री महोदय दादासाहेब भुसे, त्याचबरोबर आमदार महोदय कांदेसाहेब, भाऊ चौधरी, हे सगळे लोक जे आहेत ते उपस्थित होते. प्रमुख पदाधिकारी मीनाताई उपस्थित आहेत. तर ह्या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. त्यांच्या काय समस्या आहेत, कशा प्रकारे पक्ष जो आहे तो वाढतोय, कशा प्रकारे नेमणुका झालेल्या आहेत, काय त्यांच्या गाव पातळीवरच्या समस्या आहेत, या सगळ्या समस्येवरती जी आहे ही चर्चा झाली. नीटमध्ये जो घोटाळा झाला आहे आणि ही लातूरमधून आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली. आपण सगळ्यांना माहिती आहे की नीटचे पेपर लीक झाल्यानंतर खूप अरेस्ट जे आहेत ते त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असतील किंवा पूर्ण देशामध्ये असतील झालेले जे जबाबदार आहेत त्याच्यावरती कारवाई होते. सीबीआय इन्क्वायरी लागलेली आहे. पण सरकार देखील याच्यावरती खूप गंभीर आहे. येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार होणार नाही, त्याच्यासाठी फुल प्रूफ मेकॅनिझम देखील सरकार जे आहे डेव्हलप करेल. आज राज ठाकरे यांना धनगर करण्यात आलं होतं रेल्वेच्या मारण प्रकरणामध्ये आणि त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. इतर प्रोसिजरचा भाग आहे. आंदोलन भरपूर लोक करतात, त्याच्यामध्ये जे आहे रेग्युलर प्रोसिजर आहे. महायुतीमध्ये विधान परिषदेची जागा वाटपून बराच चर्चा सुरू आहे. आपल्या शिंदे गटाने 5पेक्षा जास्त जागा दावा केला. चर्चा सुरू आहे. समन्वय समितीच्या बैठका ज्या आहेत त्या झालेल्या आहे. येणाऱ्या काळामध्ये कोण किती जागेवरती जे लढणार आहे हे आपल्याला कळेल. राष्ट्रवादीच्या नेत्या सुनीताताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये आज जे राष्ट्रवादी काही नाराज आमदार होते त्यांची बैठक पार पडली. मंत्री काही नाराज होते. त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पक्षाच्या बैठका ज्या आहेत ह्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर होत असतात. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आज महत्त्वाची बैठक झाली संपन्न होणार आहे. काही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल करण्यात आले चर्चा. तुम्हाला कोण बोललं? सरन्यायाधीशांनी एक वक्तव्य केलं होतं. त्या बघा, मला वाटतं ते जे वक्तव्य आहे ते कशा प्रकारे बोलले गेलं आणि त्याच्यापेक्षा त्याचे पडसाद जे आहे ते उमटत आहेत. आणि मला वाटतं सगळ्यांनी त्याच्यामधून जे आहे हे पक्षाची स्थापना करण्यात आली. आता बघा, सोशल मीडियावरती खूप काही गोष्टी होत असतात. त्याच्या प्रत्येक गोष्टीवरती जे आहे ते आपण चर्चा करू शकत नाही. अरे ठीक, नीट भरतीचा एक सांगितलं ना. नाही ना, तुम्ही आता तुमच्याकडे नीट भरतीमध्ये मोठा घोटाळा समोर आला आहे. पेपर फूट प्रकरण झालं. लातूरमधून आरसीसी मोठे गावकर त्याला अटक करण्यात आली आणि आज पुन्हा एका डॉक्टरला त्यात अटक करण्यात आली. नाही, आपल्या सर्वांना निश्चितपणे या गोष्टीचा खेद आहे. मला वाटतं की अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी केलेली आणि या घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा आहे. परंतु आपण जर बघितलं असेल तर केंद्र शासनाने अतिशय गंभीरपणे हा विषय घेतलेला आहे. CBI चौकशी प्रगतीपथावर आहे. अनेक लोकांना अटक करण्यात आलेली आहे. त्याचा संपूर्ण डिटेल खोलपर्यंत तपास त्या ठिकाणी सुरू आहे. आणि या दृष्टिकोनातून नव्हे तर मला वाटतं की पाठीमागच्या काळापासूनच आम्ही पण क्लासेसच्या संदर्भामध्ये काही नियमावली करायला घेतलेली आहे. लवकरच त्याला अंतिम रूप देऊन आपल्या समोर ते येईल. विखे पाटलांनी काल परवाच अशी मागणी केली की खासगी क्लासेसवर संपूर्णपणे बंदी आली. मी तेच सांगितलं की इतर राज्यांमध्ये या संदर्भातले काय नियम आहेत. गेल्या 4-6 महिन्यापासून विभाग या विषयावर अभ्यास करतो आहे. त्याचं प्रारूप जवळपास आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि या संदर्भामध्ये काय काय नियम केले पाहिजे ते सर्व तयार केलेलं आहे. पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. आजच सगळं विचारणार आहे का?